नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हरियाणा, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या प्रधानमंत्र्यांना निवेदन. देशातील विविध राज्यांमध्ये कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ धुळे येथे कामगार कृती समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या प्रधानमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान कामगारांना मिळणाऱ्या अपुऱ्या वेतनाचा प्रश्न, कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षता तसेच कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कामगारांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचे जीवनमान खालावत असल्याचे समितीने नमूद केले आहे. कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की देशभरात कामगारांवर अन्याय वाढत असून त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कामगार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी ज्या कामगारांनी वेतनवाढीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारलं, त्याच कामगारांवर दंडुकेशाहीचा वापर करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. एकीकडे कामगार श्रमिक हा त्याचं वेतन मागतो आहे, त्याच्या कामाचं संरक्षण मागतो आहे, परंतु शासन ते द्यायला तयार नाही आणि सरकार बळाचा वापर करून त्यांच्यावर दंडशाही आकारली जाते आहे. तरी त्या घटनेचा आम्ही आमचा निषेध करीत आहोत आणि कामगाराच्या प्रश्नाच्या बाबत समन्वयातून तोडगा काढावा आणि कामगाराला न्याय द्यावा याबाबतचं निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब या कार्यालयात आलेलो आहेत. आजचं निवेदन या देशाचे माननीय नामदार पंतप्रधान यांच्या नावे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे.